नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरीप हंगाम सुरू होतोय. अनेक ठिकाणी केळीची आगाप मृग बहार लागवड पूर्ण झाली असली तरी अजूनही मृग बहार लागवडी बाकी आहेत. पण यंदा हवामान विभागानं कमी पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे केळी लागवडीचं नियोजन करताना पाण्याची उपलब्धता लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण केळी पिकावर पाण्याचा ताण पडला की त्याच्यातील प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, मुळांची वाढ खुंटते आणि पानंही पिवळी पडतात. उत्पादनात घट होते. त्यामुळे केळीच्या लागवडीत योग्य कंदांची निवड, कंद प्रक्रिया आणि लागवडीचं नियोजन केलं तर केळीचं पीक कमी पाण्यातही चांगलं तग धरू शकतं. आपण यातला पहिला मुद्दा म्हणजेच कंदांच्या निवडीबद्दल समजून घेऊयात. मग कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये केळीसाठी कंद किंवा वाण निवडताना नेमकं काय तपासायचं, कोणते निकष लावायचे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. निकष नंबर 1, कमी पाण्यात तग धरण्याची क्षमता. सगळ्यात आधी वाणाची कमी पाण्यात तग धरण्याची क्षमता तपासणं गरजेचं आहे. तसंच अनेकदा सुरुवातीला पाऊस चांगला पडतो पण मध्येच मोठा खंड पडतो. अशा परिस्थितीत पावसाचा ताण सहन करणारं वाण निवडणं फायदेशीर ठरतं. निकष नंबर 2, पिकाचा कालावधी. कमी पावसाची शक्यता असेल तर कमी कालावधीत तयार होणारं वाण निवडणं महत्त्वाचं ठरतं. कारण पावसाच्या खंडाचा म्हणजेच पाण्याचा ताण अशा वाणावर कमी होतो. जे वाण साधारण वाणांच्या तुलनेत 1 महिना आधी परिपक्व होतात ते कमी पाण्यातही चांगले टिकतात. यानंतर पाहूयात महत्त्वाचा निकष नंबर 3. केळीच्या वाणाची उंची ही खूप महत्त्वाची असते. अनेक शेतकऱ्यांना जास्त उंच झाडं म्हणजे जास्त उत्पादन असं वाटतं. पण जास्त उंची म्हणजे जास्त पाण्याची गरज आणि जास्त कालावधी हेही तितकंच खरं आहे. या उलट बुटके वाण निवडलं तर पिकाला कमी पाणी लागतं. कमी पाण्यामुळे उंच झाडं मधूनच वाकण्याची शक्यता असते. तसंच पावसाळ्यात वारा किंवा वादळ आलं तर अशी झाडं कोलमडू शकतात. पण कमी उंचीची झाडं अशा परिस्थितीत टिकतात. निकष नंबर 4, रोगप्रतिकारक क्षमता. पावसाचा ताण आणि ढगाळ दमट हवामान यामुळे केळीच्या झाडांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यामध्ये करपा म्हणजेच सिगाटोका, फ्युजारियम विल्ट म्हणजेच पनामा रोग, याशिवाय क्युकुंबर मोझॅक व्हायरस म्हणजेच हरण्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सुरुवातीलाच रोगप्रतिकारक क्षमता असलेलं वाण निवडायचे. यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा निकष, तो म्हणजे केळीची लागवड कंदाने करायची की उती संवर्धित म्हणजेच टिश्यू कल्चरच्या रोपांनी करायची. तज्ज्ञांच्या मते जर पाण्याची उपलब्धता कमी असेल तर उती संवर्धित रोपांपेक्षा कंदाची लागवड जास्त सुरक्षित मानली जाते. कारण कंदामध्ये वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता जास्त असते. तरी आपण आपल्याला जे सहज आणि सोपं आहे त्याचीच निवड करण्यावर भर देतो. त्यामुळे ही निवड करताना कंद आणि रोपं कशी असली पाहिजेत हेही पाहूयात. लागवडीसाठी निवडलेला कंद 3 ते 4 महिन्यांचा असावा. त्याचं वजन 450 ते 750 ग्रॅमच्या दरम्यान असावं आणि आकार उभट आणि नारळासारखा असावा. याशिवाय जर रोपांची निवड करत असाल तर रोपं ही साधारणतः 30 ते 40 सेंटीमीटर उंचीची असली पाहिजेत. त्याला 6 ते 7 चांगली पानं असली पाहिजेत आणि त्यांचं हार्डनिंग झालेलं असावं. यामुळे रोपांची मर होत नाही, शिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आता तुम्ही म्हणाल एवढे निकष सांगितले, मग अशा निकषांमध्ये बसणारं वाण पण सांगा. काळजी करू नका, तेही सांगते. जळगावच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी कमी पाण्यासाठी फुले प्राईड या वाणाची शिफारस केली आहे. हा एक कमी उंचीचा वाण आहे आणि साधारण 11 महिन्यात तो परिपक्व होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वाण कमी पाण्यातही चांगला तग धरतो. तसंच हा वाण सिगाटोका म्हणजेच करपा रोगाला प्रतिकारक्षम आहे. या वाणाच्या एका घडाचं उत्पादन साधारणतः 22 ते 22.5 किलोपर्यंत मिळू शकतं. याशिवाय श्रीमंती या स्थानिक वाणाचीही तज्ज्ञ शिफारस करतात. म्हणजेच काय तर यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन योग्य वाण, योग्य कंद आणि योग्य नियोजन केलं तर कमी पाण्यातही आपण केळीची लागवड यशस्वीरित्या करू शकतो. ही माहिती जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील उद्यान विद्यावेत्ता डॉक्टर अरुण भोसले यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या वेगळ्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.